बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेनं अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी बदलापूरमध्ये मंगळवारी उद्रेक पाहायला मिळाला होता। या प्रकरणावरून लोकांमध्ये संतापाची लाट आहे। अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरमध्ये सुरू असलेली खळबळ अजूनही जैसे थे अशीच आहे। या प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदेला आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते। त्यावेळी त्याला कोर्टाने 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कल्याण कोर्टाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। यावेळी कोर्टाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते। मंगळवारी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी 10 तास रेल्वे ट्रॅक रोखून धरला होता। शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली होती। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार करत आंदोलन मोडीत काढलं होतं। सध्या बदलापुरात तणावपूर्वक शांतता आहे। बदलापुरात इंटरनेट बंद करण्यात आलं असून अद्याप जमावबंदी लागू आहे। बदलापुरात तीव्र आंदोलनामध्ये नराधमाला फाशी द्या या एकाच मागणीसाठी सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। अशातच आता या घटनेत 300 जणांवर FIR दाखल करण्यात आली आहे। तर पोलिसांनी 40हून अधिक जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे। अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, बदलापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।